श्री सिद्धेश्वर महाराज लीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. आता नमूया विनायका, ज्याचे दर्शन सुखदायक, तो संकट निवारक. म्हणून भजितो तुझला, तुझे वाहन आहे मृषक, विघ्नांचा आहे विनाशक. तू आहेस भक्तांचा रक्षक, म्हणून नमितो प्रथम. तुला म्हणतात एकदंत, नमिती तुला संत महंत. मला तुझ्या दर्शनाचा खंत, त्वरित येई धावूनी. करीतो विष्णूशी नमस्कार, दावी प्रत्यक्ष साक्षात्कार. भरवसा ठेविला तुझवर, कवित्व करीतो आता. अवतार घेतला पंढरी, जी वसती चंद्रभागा तिरी. जी समंती वैकुंठ नगरी, विटेवरी उभा आहे. कबीरांचे शेले विणले, नाथागरी पाणी वाहिले. गोऱ्याचे मडके थापिले, असा भक्त वत्सल. 10व्या अध्यायी कथन, जाणू अप्पास पुत्र संतान. एडूस पोते दिले आणून, सिद्धेश्वर माझा. आता लिहितो तुझे कवित्व, ज्यात वर्णिले तुझे महत्त्व. तू दाखविले जे सत्यत्व, तेच मी लिही. धोत्र्याजवळ उंडन गाव, व्यवहारात प्रसिद्ध नाव. ज्या लोकांचा तुझवर भाव, जे शिल्लोड तालुक्यात. श्री त्र्यंबकराज शिवलाल, जो मारवाडी खंडेलवाल. व्यापाराचा करी कमाल, जेमतेम संसारी. त्र्यंबकराज झाला तरण्या, आहे योग्य विवाह करण्या. जळगाव सपकाळची कन्या, झाला विवाह तयाचा. वधू अतिशय रूपवान, गावात करती गुणगान. स्वभावाने होती जी सुजान, घरी लक्ष्मी आली. काही दिवस गेले सुखात, नेहमी गोड शब्द मुखात. दुःखाने केली सुरुवात, जी गेली वैकुंठा. त्याचे घर दुःखाने पेटले, काही वर्ष असेच रेटले. त्र्यंबकला सोयरे भेटले, दुसऱ्या लग्नासंबंधी. त्र्यंबक म्हणे मी आहे बीजवर, कोण कबूल करील वर. तुमचे बोलणे बरोबर, त्र्यंबक एकटाच. किशनदास तोडेवाला, जो राही दौलताबादला. पाहुणा त्र्यंबकाकडे आला, विवाहास योग्य असे. ज्याची मुलगी जसोदाबाई, त्याला होती विवाहाची घाई. जो मुलीसाठी ठिकाण पाही, त्र्यंबकचा झाला विवाह. घरी मंगल वातावरण, दुःखावर झाले आवरण. घरात असता धावणार, त्र्यंबकराज सुखावला. त्र्यंबकराज मनी हर्ष, सुखात गेली काही वर्ष. जसोदा मुलासाठी तरस, जसोदा दुःखी असे. माझ्या नशिबी नसेल फळ, हीच वाटे मनी जळजळ. जशोदा करी तळमळ मुलांसाठी, वाटे संगमात स्नान करा. जाणे गुण येईल बरा. त्र्यंबक म्हणे त्वरा करा, जाऊ संगमावर. एक म्हणे कोद्यावर मेळ, एक म्हणे का करता वेळ. एक म्हणे हा का पोर खेळ, मेळ संगमास म्हणती. जुईचा संगम कोदेश्वर, जेथे महादेवाचे मंदिर. जे हिमाडपंथी नक्षीदार, मेळ म्हणतो संगमास. जेथे वटवृक्ष ती भारी, जो दिसतो मंदिरा शेजारी. ज्याच्या पारंब्या जमिनीवरी, भाविका विश्रांती स्थळ. मेळात जमती म्हशी गाई, त्यांनाही येथेच गुण येई. माणसांची वर्दळ त्या ठाई, स्नानास जमती सर्व. सोम अमावस्या पर्व काळ, स्नान संध्याकाळ सकाळ संध्याकाळ. लोक जमतात सर्व काळ, स्वयंपाक झाडाखाली. जवळच आसरा देवी, बोण वाहती आयाबाई. शेंडे काढती जावळ काही, स्वयंपाक वडाखाली. महादेवाची शाळुंका मोठी, लोक जमती दर्शनासाठी. भक्तांच्या होतात भेटी गाठी, असा महिमा येथे. घालावे 5 सोमवार खेटे, त्र्यंबक शेटला असे वाटे. जसोदास संगमी भेटे, झाले 5 सोमवार. धोत्रा गावी नारायण शेट, कधी कधी घ्यावी त्यांची भेट. कधी कधी घरी जावे थेट, आज 5वी खेट. नारायणाची पत्नी कोंडाई, जसोदेला म्हणे आज राही. उद्या संतांचे दर्शन घेई, मग जावे उंडन गावी. त्र्यंबकने मुक्काम केला, सकाळीच जुईच्या स्नानाला. उभयता जाती दर्शनाला, बसले श्री समोर. संताला बासुंडीचा प्रसाद, संत घेतील त्यांचा आस्वाद. वेळ नका करू बर्बाद, श्रींकडे नैवेद्य नेऊ. वेशी शेजारी जी धर्मशाळा, जेथे मोठी होती धर्मशाळा. त्र्यंबकराज झाला सोवळा,
श्रीच्या नैवेद्यासाठी स्वयंपाकासाठी केली भट्टी, ज्यांची तयार केली भट्टी. लोणकडे तुपांची कट्टी, श्री समर्थांसाठी. पात्रात वाढला भात, वरुणी साधे वरण त्यात. 2 बट्ट्या ठेविल्या मध्यांत, नैवेद्य श्री समर्थाला. पात्रात बासुंदीची वाटी, पक्वान्नाची झाली दाटी. नैवेद्य नेई श्री संतांसाठी, त्र्यंबकराज सोवळ्यात. सोबत श्रीफळांचे तबक, ज्यात पूजेचे साहित्य सुबक. नैवेद्य घेई हाती त्र्यंबक, जशोदेचं म्हणे चला. अनेक नैवेद्य झाले गोळा, त्र्यंबक संतास लाविटला. गळ्यात घाली फुलांच्या माळा, समोर जसोदा उभी. भक्त बसले गांजा गवटीत, श्री छिद्रपाडी गार गोटीत. श्रीफळ जसोदेच्या ओटीत, श्रीने टाकले. आज महाराज प्रसन्न, घेतले थोडे फार अन्न. म्हणती त्र्यंबकराज धन्य, ज्याला श्रीफळ दिले. जसोदेस वाटला संतोष, जिचे सर्व संपले दोष. मुखी चालू श्रींचा नामघोष, जशी जसोदा पुण्यवान. 1898 सालात श्रीफळ घातले पदरात. आजही आहे ते देवाऱ्यात, त्यांची पूजा करती. श्रीच्या कृपेने आले वैभव, समर्थाच्या दर्शनास जावं. जसोदाबाई सोबत न्यावे, बसला भावती श्रीवरी. घरात पाळणा हलला, जसोदेस कन्या लाभ झाला. त्र्यंबकराज आनंदला, नंतर झाल्या 2 मुली. 4था झाला मंगलचंद, जसोदेला झाला अत्यानंद. जसा काही गोकुळचा आनंद, घरात गोकुळ आले. 5वा झाला राम गोपाळ, मग लक्ष्मी नारायण बाळ. मुलांची नाही झाली आबाळ, जसोदेस 3 पुत्र झाले. त्र्यंबका घरी गोकुळ आले, घरचे ऐश्वर्य वाढले. श्री दर्शनास नाही चुकले, धोत्र्यास येतची. त्र्यंबकने बोलला नवस, फेडण्यासाठी योग्य दिवस ठरविला 12. धोत्र्यास कळविले, उंडणगावचे 10-20. त्यांना बोलविले 9 त्र्यंबकाला एकादशीस. व्यवस्थेसाठी नातलगांना गेले आमंत्रण. धोत्रानगरी संतर्पण, जसोदेचे सर्व नियंत्रण. जमली सारी पाहुणे, श्री समर्थास घालावे स्नान. परिसर स्वच्छ केला छान, श्री संताकडे सर्वांचे ध्यान. विनवी श्री समर्था, त्र्यंबक उठवी दयाधन. चलावे महाराज स्नाना, भक्त डोलवी आपुल्या माना. स्नानाला महाराज उठले, सुगंधी तेल डोक्यासी माखी. कुणी साबणाने अंग घासी, जसोदा संतांचे केस पुशी. कुणी फणीने विंचरलेले केस सोनेरी. उभी होती पुंजका धरणारी, त्र्यंबकराज होता सामोरी. दिले केस त्यांच्या हाती, डबीत ठेवी केस सोनेरी. जी ठेविली आपुल्या देवारी, त्र्यंबक तयांची पूजा करी. श्रीवरी तयांची निष्ठा, व्यवहारात वाढला नफा. कधीच सोडले नाही जपा, नामस्मरण हा मार्ग सोपा. केसांची पूजा करी, श्री सिद्धेश्वराचे स्नान झाले. रेशीमकाठी धोत्र नेसले, चंदनी पाटावर बसविले. करी जय जयकार श्रींचा, सोहळ्यात होता स्वयंपाक. पदार्थ केला मैसूर पाक, त्यासोबत फोडणीचे ताक. श्रीच नैवेद्य दाखवी, त्र्यंबक म्हणे प्रसाद घ्यावा. आमंत्रित बोलविले जेवा, नैवेद्याचा एक घास खावा. मंडळी जेवणास थांबली, श्री समर्थाने घेतला घास. जसोदा होती स्वयंपाकास, आग्रह केला जाई सर्वास. जेवणे झाली, 9 होते मोठे स्वरूप. कोणावर नव्हता आरोप, त्र्यंबक घेई श्रींचा निरोप. त्र्यंबकराज डोले गेले उंडणगावी. देव्हाऱ्यात श्री केसांची डबी, ज्यात होती समर्थांची छबी. त्र्यंबकराज डबी पूजी, बरोबर श्रीफळ. केसांची डबी झाली गायब, व्यापारास लागला आयब. व्यवहाराची झाकण्याब, त्र्यंबकराज करी प्रयत्न. त्र्यंबक मनात झाला खिन्न, अनेक विचार येई भिन्न. जसोदाबाई झाली सुन्न, झाला दुःखी. कोणता असा मी गुन्हा केला,
माझ्यावर असा आला घाला, कसे समजावू मी मनाला. त्र्यंबकराज कष्टी माझ्या मनाची जाई विवेक, उदयास आला अविवेक, जागा घेना सद्विवेक. अनेक विचार मनी येत, व्यापारास पोचली झळ. कोठून येईल मला बळ, का फोडून पाहावे श्रीफळ. तळमळ मनी करी उदयिक समर्थाकडे जावे, झालेले दुःख सांगावे, श्री समर्थाजवळ राहावे. त्र्यंबकराज खिन्न त्र्यंबकराज म्हणे जसोदा, सिद्धेश्वराकडे जाऊ द्या, पाहू काही होईल फायदा. जसोदाबाई तयार, जसोदा म्हणे करा स्मरण, नाही तर करू उपोषण, जाऊ सिद्धेश्वराला शरण. जसोदा म्हणाली समर्थ करील निरसन, उद्या एकादशी निरसन, परवा संताकडे पारण. जसोदा वंदे त्र्यंबकासी, उभयता संताकडे आले, श्री समर्था शरण गेले. त्र्यंबक म्हणे मी गुन्हे केले, अभय द्या मजला. सिद्धेश्वर मोठ्याने हसले, आपणास श्रीफळ मिळाले, त्यांचीच पूजा करू म्हणाले. जो श्री प्रसाद संतावरचा भाव ढळला, जयाचा अनुभव कळला, अभिमान माझाही गळला. त्र्यंबकला झाला पश्चाताप, त्र्यंबकने करुणा भाकली, श्रीफळाची पूजा न चुकली, पुन्हा व्यापारात गती आली. संतुष्ट झाला त्र्यंबक, पूजी देव्हाऱ्यातील श्रीफळ, त्यात आहे तसाच खोबळा, त्याच्या वंशजाला श्रीचा लळा. प्रपौत्र येती दर्शना, श्री सिद्धेश्वर लीलामृत, सुखद हो भाविका प्रत. यशोदानंदन विरचित. इति एकादशोऽध्याय समाप्त.